मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण बरेच प्रश्न क्लिअर केलेले आहेत. ज्यांनी कोणी आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांनी ते व्हिडिओ पाहून घ्या. तर मित्रांनो आजच्या या प्रश्नांना आपण वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. तर मित्रांनो पहिला प्रश्न बघा, झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे? झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे? मित्रांनो दर आपण व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण राजधानीवर प्रश्न विचारत असतो. त्यामुळे चालू मध्ये तुमच्या राजधान्या पण क्लिअर होतील. जर एका दिवशी सर्व राजधान्या दिल्या तर त्या तुमच्या लक्षात नाही राहायच्या. त्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक राजधानीचा प्रश्न घेत आहे. तर मित्रांनो झारखंड या राज्याची राजधानी जी आहे ती रांची आहे. लक्षात राहू द्या, रांची ही झारखंड राज्याची राजधानी आहे. दुसरा प्रश्न बघा, जिल्हा परिषदेच्या वित्त समितीतील एकूण टिंब सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात? तर मित्रांनो 8 इतके सदस्य जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत असतात. मित्रांनो तिसरा प्रश्न बघा, भीमा व नीरा नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? भीमा आणि नीरा नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात झाला? ऑप्शन बघा, माळशिरस, बार्शी, करमाळा आणि अक्कलकोट. तर मित्रांनो भीमा आणि नीरा यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या तालुक्यात झालेला आहे. चौथा प्रश्न बघा, राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो? 5 सप्टेंबर, 15 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबर. तर राष्ट्रीय शिक्षक दिन जो असतो तो 5 सप्टेंबरला असतो. लक्षात राहू द्या, 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. पाचवा प्रश्न बघा, गाडगेबाबा या टोपण नावाने ओळखले जाणारे समाज सुधारक पर्यायातून निवडा. गाडगेबाबा या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन बघा, डेबोजी बंडोजी जानोरकर, डेबोजी विठ्ठलपंत जानोरकर यापैकी नाही आणि डेबोजी झिंगराजे जानोरकर. तर गाडगेबाबा यांचे मूळ नाव जे आहे ते डेबोजी झिंगराजे जानोरकर आहे. लक्षात राहू द्या, डेबोजी झिंगराजे जानोरकर. सहावा प्रश्न बघा, योग्य विधान निवडा. विधान पहिलं बघा, लातूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचे प्रमाण असणारा जिल्हा आहे. लातूर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा आहे. तर मित्रांनो विधान पहिले जे आहे ते आपले बरोबर आहे आणि दुसरे विधान हे जे आहे ते चूक आहे. तर विधान 1 बरोबर हा पर्याय आपला योग्य राहील. लक्षात राहू द्या, विधान 1 बरोबर हा पर्याय आपला बरोबर राहील. कृषी प्रधानतेमुळे टिंबटिंब देशाला युरोपातील भारत असे म्हणतात. कृषी प्रधानतेमुळे कोणत्या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात? तर ऑप्शन बघा, पोलंड, फ्रान्स, जर्मनी आणि इटली. तर इटली या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात. आठवा प्रश्न बघा, अमरावती जिल्ह्यात असलेले शिखर पर्यायातून निवडा. तर ऑप्शन बघा, तौला, तोरणा, बैराट आणि हनुमान. तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील असलेले शिखर जे आहे ते बैराट आहे. लक्षात राहू द्या. नववा प्रश्न बघा, ओ म्हणजेच ऑक्सिजन तर एन म्हणजे काय? तर ऑप्शन बघा, निओबियम, निकेल आणि नायट्रोजन. तर मित्रांनो ओ म्हणजेच ऑक्सिजन तर एन म्हणजे नायट्रोजन. लक्षात राहू द्या, एन म्हणजे नायट्रोजन. 10वा प्रश्न बघा, अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे? अमरावती जिल्ह्यावरील या व्हिडिओमध्ये प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर ज्यांनी कोणी अमरावती जिल्ह्यात फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे? ऑप्शन बघा, वैराट आणि चिखलदरा, कळसुबाई आणि तोरणा, तोरणा आणि हनुमान आणि त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी. तर अमरावती जिल्ह्यात आहेत वैराट आणि चिखलदरा. लक्षात राहू द्या, वैराट आणि चिखलदरा हा पर्याय आपला योग्य राहील. 11वा प्रश्न बघा, टिंबटिंब प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली आहे. ऑप्शन बघा, शंकरी प्रसाद प्रकरण, मिनर्वा मिल्स प्रकरण, गोलकनाथ प्रकरण आणि केशवानंद भारती प्रकरण. तर केशवानंद भारती प्रकरण या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेची संकल्पना विकसित केलेली आहे. 12वा प्रश्न बघा, पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? ऑप्शन बघा, ज्येष्ठ विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि सभापती पंचायत समिती. तर पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो गट विकास अधिकारी. लक्षात राहू द्या, गट विकास अधिकारी. 13वा प्रश्न बघा, भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन कोणत्या कलमामध्ये आहे? भारत जो आहे तो राज्यांचा संघ आहे असे वर्णन कोणत्या कलमामध्ये केलेले आहे? ऑप्शन बघा, 8, 1, 15 आणि 2. तर मित्रांनो कलम 1 मध्ये भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन केलेले आहे. 14वा प्रश्न बघा, बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? ऑप्शन बघा, दिन ई इलाही, तुजुक ई बाबरी, रियाज उल इन्शा यापैकी नाही.
तर बाबरच्या आत्मचरित्राचे जे नाव आहे ते तुझुक ई बाबरी आहे. लक्षात राहू द्या, तुझुक ई बाबरी हे बाबरचे आत्मचरित्र आहे. 15वा प्रश्न बघा, योग्य विधान निवडा. महाराष्ट्रात एकूण 8 कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण 11 कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण 9 कटक मंडळे आहेत. तर मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे आहेत. लक्षात राहू द्या, महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे आहेत. 16वा प्रश्न बघा, जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? ऑप्शन बघा, श्रीलंका, भारत, अमेरिका आणि चीन. तर मित्रांनो, जगात सर्वाधिक पशुधन जे आहे ते भारत देशात आहे. लक्षात राहू द्या, भारत देशात जगातील सर्वात जास्त पशुधन आहे. 17वा प्रश्न बघा, चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले? तर मित्रांनो, पहिला ऑप्शन बघा, भारतीय वृत्तपत्र कायदा, भारत सरकारचा 1919 कायदा, पिट्सचा भारत कायदा आणि रोलेट कायदा 1919चा. तर चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे जे अधिकार आहे ते सरकारला रोलेट ऍक्ट म्हणजे रोलेट कायदा 1919 यानुसार मिळालेला आहे. त्यामुळे आपले ऑप्शन नंबर 4 हे बरोबर राहील. लक्षात राहू द्या, ऑप्शन नंबर 4 जे आहे ते बरोबर राहील. 18वा प्रश्न पहा, पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन बघा, कर्नाटक, केरळ, गुजरात आणि ओडिशा. मित्रांनो, पेरियार जलविद्युत प्रकल्प जो आहे तो केरळ राज्यात आहे. लक्षात राहू द्या, केरळ राज्यात पेरियार जलविद्युत प्रकल्प आहे. तर पेरियार येथे हत्तींसाठी प्रसिद्ध अभयारण्य सुद्धा आहे. लक्षात राहू द्या. 19वा प्रश्न बघा, तकावी अथवा तगाई काय आहे? तकावी अथवा तगाई हे काय आहे? ऑप्शन बघा, कालवा कर, पाणी कर, कृषी कर्ज, जल संधारण कर. तर मित्रांनो, तकाई अथवा तगाई हे काय आहे? तर कृषी कर्ज आहे. लक्षात राहू द्या, कृषी कर्ज, कृषी सेवेतील कर्ज जे देतात त्यांना तगाई असे म्हटले जातात. 20वा प्रश्न बघा, सिंधू संस्कृतीचा शोध इसवी सन 1922 साली डॉक्टर राखालदास बॅनर्जी यांनी टिंबटिंब येथे लावला. तर सिंधू संस्कृतीचा शोध 1922 साली राखालदास बॅनर्जी यांनी कुठे लावला? ऑप्शन बघा, मोहेंजोदडो, लारकाना, हडप्पा आणि मॉन्टगोमेरी. तर मित्रांनो, सिंधू संस्कृतीचा शोध 1922 साली राखालदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदडो या ठिकाणी लावला होता. तर मित्रांनो, आजचे हे 20 प्रश्न आपले क्लिअर झालेले आहेत. मित्रांनो, ज्यांनी कोणी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे व्हिडिओ तुम्हाला लवकर पोहोचला जाईल. तर मित्रांनो, हे 20 प्रश्न कसे होते ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.